मागील 3-4 उदाहरणं पाहता, एक जे तुमचं वाढवण बंदर आहे, तर त्यावेळी ज्यावेळेस विरोध करणारे गेलेले, तर त्यावेळेस तुम्ही पाहता की राष्ट्र उभारणी आणि देशबांधणीच्या प्रकल्पाला तिथं याचिका सादर करून घ्यायला सुद्धा न्यायालयाने नकार दिलेला. तसेच राहिली गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्यावेळेस त्यांनी म्हटलेले की बाबा अनागोंदी, तर ते म्हटले त्यासाठी सेपरेट आम्ही निवडणूक आयोग नियुक्त केलेला आहे, तर तुमचं जे काही गाराणं आहे, रडगाणं आहे, ते तिकडं निघा, इथं तुमचं कोणी ऐकून घेणार नाही. त्यानंतर लगोलग अरविंद केजरीवालच्या आशयाने पाहता तर बंदीपेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचं, आणि काल ते सेंथिल बालाजीच्या आशयाने की ईडी ही तुमच्या मनी लॉन्ड्रिंगचा जो ॲक्ट आहे, तर त्याच्या आशयाने ते काही ईडीचं हातचं कोलीत होऊ शकत नाही. तर आत्ता इकडं जमीन अधिग्रहणाची कारवाई जर पाहिली, तर आता तुम्हाला एकमेव पर्याय आहे की तुम्हाला जे काही तुमचं मतांतर आहे, तर ते तुम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, आणि तुम्हाला न्यायालयाने दिशानिर्देश करून जर का तुमचं गाऱ्हाणं लवाद असेल किंवा त्यानंतर देखील तुमचं समाधान नाही झालं, तर त्यावेळेस न्यायालयात येणं अभिप्रेत आहे, असे जर सुचवलं तर आश्चर्य वाटायला नको. समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी येणार नाही का? विनायक कुलकर्णी म्हणतात. राजकुमार ढवळे म्हणतात, बरमगाव बुद्रुक धाराशिव मोर्चा काढला आहे का? प्रभाकर किंगर यांचा मॅसेज रिट्रॅक्ट करण्यात आलेला आहे. सरकार नमस्कार सर, रामराव कराड म्हणतात, शक्तिपीठचे खरे काय आहे चालू सर? खरे तुमच्या नोटात जर खोटी नोट नसेल तर त्या सगळ्या नोटा खऱ्या आहेत. तर तसंच जे काही 7 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे ती खरी आहे. आज जसं अशाच आशयाने तुमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचं आज टेंडर ओपनिंग आहे, तर ती देखील नाही का म्हणू शकतो तुम्ही की एकंदरीतच राज्यपालांच्या साक्षीने जलसंधारणासाठी नदीजोड प्रकल्पाची कारवाईसाठी आज प्राथमिक त्याची जी काही कारवाई आहे ती सुरू झालेली आहे. प्रभाकर किंगार म्हणतायत, टिंब आहे, रोड लवकर चालू होणार. परत ते म्हणतात, वाचा सर, मी बरोबर बोलू सर? एकंदरीतच समर्थक असो किंवा विरोधक असो, तुम्हाला तुमचा लोकशाही मार्गाने समर्थन किंवा विरोध हा नोंदवून